तर शिवजयंती निमित्त आमच्या गावातल्या हायस्कूलमध्ये की नाही एक पिक्चर चालू होता. तो पिक्चर होता तो म्हणजे आपल्या महाराजांचा पिक्चर छावा. मग ते जसं कळालं की नाही तसं आम्ही डायरेक्ट येऊन हायस्कूल शाळेमध्ये येऊन पोहोचलो. इथं आल्यावर जिकडे तिकडे बघेल तिथं की नाही सगळीकडे गर्दीच होती, कारण आपल्या महाराजांचा पिक्चर एवढा खतरनाक होता की बघताना असं पूर्ण अंगावर काटच येत होती. आणि पिक्चर पण असं मोठ्या स्क्रीनवर असल्यामुळे की नाही असं थिएटर मध्ये बसल्यागत वाटायला. आणि आपल्या महाराजांचं जीवन कसं होतं की नाही ते पूर्ण या पिक्चर मध्ये दाखवलं होतं. मग आता पिक्चर की नाही आम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघून की नाही नंतर घरी निघालो. आणि मग रात्रीचा 11 वाजता येऊन घरी झोपलेलो. आणि नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत सगळं आवरून तीन की नाही मळ्याकडे निघालो. एवढ्या सकाळी येऊन की नाही सगळ्यात पहिला आपल्या टमाट्याच्या झाडांना की नाही चहा द्यायचा होता. आणि ह्यो पण आता काही साधा सुद्धा चहा नव्हता, आपला गुळाचा चहा होता. आता हे सगळं करायसाठी की नाही सगळ्यात पहिला टाक्या आणून की नाही त्याला भरून ठेवलो. आणि आता ह्यो चहा पण की नाही असं अंगावर सांडत असते, त्यामुळे की नाही सगळ्यात पहिला कपडे बदलून घेतलो. मग आता चहा तयार करायच्या अगोदर की नाही सगळ्यात पहिला जर गुळ कसं लागते ते बघितलं. तसं पण की नाही आता ही गुळाची पावडर होती. दुसरी आपल्या चहा मध्ये टाकायला की नाही ही पावडर होती, ती म्हणजे आपलं रॅली गोल्ड. ह्या दोघांना आता मिक्स करून की नाही आपला चहा तयार झाला. आणि मग आता एवढा सगळा चहा की नाही आपल्या सगळ्या रोपासनी घालायचा होता. त्यामुळे आता सगळ्यात पहिला की नाही आपल्या पंपात त्याने भरून घेतलो. आणि मग आपला पंप असं पाठीवरती उचलून की नाही चहा घालायला सुरुवात केलो. आपला गुळाचा चहा घालायसाठी की नाही असं कप तयार केलाय, म्हणजे असं कसं एकट्यानंच की नाही असं भराभरा होऊन जातंय. हे असं एक एक करत की नाही मी असं 2,500 रुपयांना चहा दिलतो. ह्याला तसं की नाही आमच्याकडे आळूनी घालणे म्हणतात. आणि ही आळूनी घातल्यावर की नाही आपले रोप असतात की नाही त्याच्यामुळे असं भराभरा वाढत असतात. तर मग आता आपलं एवढं सगळं संपवायला की नाही 16 टाक्या लागलेल्या. शेवटी आपलं एकदाच की नाही आळूनी घालून तर संपवलं. मग आता हे सगळं संपवून की नाही आणि घरी निघालो. मग आता शेवटी तुम्ही पण जायचं की नाही लाईक आणि फॉलो तेवढं करा की.